नमस्कार, नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी. माझं नाव माधव पाटील लुटे, विष्णुपुरी, ॲम्ब्युलन्स अध्यक्ष. अमित शहाजीला अशी आमची कळकळीची विनंती आहे. अमित शहाजीने जे निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये आमचं पुण्यात ड्रायव्हर भावाचं असं म्हणणं नाही की ते असा हे नियम लागू करू शकत असं वाटत नाही मला, आणि त्यांना करू पण नाही. त्यांना जे बोललेले आहेत हे त्याने माघार घ्यावं. त्यांना आमची अशी कळकळीची सगळ्या ड्रायव्हर जे माझे भाऊ आहेत त्यांची सगळ्याची विनंती आहे, माझी पण आहे. आता आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे. कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा जे बी आहे ते आम्ही सांगू. तुमच्या मागण्या मान्य झाल्या, पुढची भूमिका काय राहील? आमची जे आहे ते आम्ही आमरण उपोषण करायला तयार आहोत. मुंबई दिल्ली कोर्टपर्यंत पण जायला तयार आहोत. कारण का तर अपघात कोणाच्या हातचा नाही आहे, तुमच्या पण नाही, माझ्या पण नाही, आणि अजून कोणाच्या पण नाही. जाणून बुजून कोणी बेंडकोळी मारत नाही साहेब रोडवरली, तर हे कसं मारणार की माणसं कोणी जाणून बुजून आम्ही जागेवर थांबू. ते आमच्यासाठी तुम्ही एक असा कायदा काढा की आम्हाला जर कोणी मारलं तर आमचे लेकरं बाळ जे त्याला तुम्ही पोसा. आम्हाला जागेवर थांबू. तुमचं म्हणणं आम्हाला तुम्ही जे मान्य केलेलं आहे तर आम्ही मान्य करत आहोत. आमचे लेकरं बाळ तुम्ही पोसा, आम्ही त्याच्यासाठी सहकार्य. आमची भूमिका आहे की महाशक्ती ॲम्ब्युलन्स युनियन नांदेड जिल्हा सचिव हारून हुसेन या नात्याने मी बोलतो की अमित शहा साहेबाला मी एक लेटर पोस्ट करणार आहे. आता कलेक्टर साहेबाला तर दिले आम्ही निवेदन, आणि त्यांना की ड्रायव्हर काय आहे त्यांना सेवा राहते, त्यासाठी ते रोड पुढे क्लिअर राहते. त्यांचा ऍक्सिडेंट होऊ शकणार ना. पुढे का धरणे आंदोलन करणार का तुम्ही? याच्या पुढे धरणे आंदोलन करणार आहे आम्ही. धन्यवाद.